जवे बात करा तो मज्जा देखो जद्दे दायच्छा वो सारे तपराजा श्री दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सुंदर श्री गुरुदेव दत्त दिगंबरा धीरे से लेके जाना पड़ेगा तो फोटो निशान के लिए मिल जाएगा अंदर ले नमस्कार सगळ्यांचं आलेल्या भक्तगणांचं साधू महंत महात्मा या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत सुस्वागतम। आज या कार्यक्रमासाठी विशेष करून महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक आणि त्र्यंबक कुंभमेळ्याच्या मुख्यमंत्री कक्षातून समन्वयक म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे असे श्री रामेश्वरजी नाईक या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं स्वागत आपण आपल्या नाशिक विरक्त साधू समाज मंडळाच्या वतीने महंत भक्तिचरणदास महाराज करतायत। तसेच आपले कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांचे OSD स्वप्नीलजी नन्नावरे हे पण विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांचंही स्वागत या ठिकाणी करतोय। आता आलेल्या सर्व संत महंतांचं आपल्या मठाच्या वतीने श्री रामेश्वरजी नाईक हे स्वागत करत आहेत। रामतीर्थ निरंजन मठाच्या वतीने आलेल्या सर्व साधू महंतांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या, आपल्याला फक्त टाळ्या वाजवायच्या आहे। ही एवढी मोठी संत मंडळी आपल्याला एकाच व्यासपीठावर दर्शन मिळणं हा खूप अलभ्य लाभ आहे। समस्त विरक्त साधू समाज मंडळ नाशिक यामध्ये आज तिन्ही मंडळाचे साधू महंत या ठिकाणी आलेले आहेत। यामध्ये विरक्त साधू समाज नाशिक मंडळ नाशिक, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र आद्य संत महंत मंडळ नाशिक आणि बागलाण मंडळ या तीनही मंडळाचे साधू महंत हे आज खास आपल्या नृसिंह कृपादास महाराजांच्या पट्टाभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत। हा अतिशय दुर्मिळ असा योग आहे। कालपासून सुरू झालेला हा पट्टाभिषेक सोहळा जो आहे, काल आपल्या नृसिंह कृपादास महाराजांचं जे प्रायश्चित्त विधी, गणेश पूजन हे सगळं झालेलं आहे। आज सकाळपासून 7 वाजेपासून सर्व विधी चालू झालेले आहेत, सर्व विधी संपन्न झालेले आहेत। काही वेळापूर्वीच जे भक्त मंडळी होते त्यांनी बघितलंय सर्व साधू महंतांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुद्धा खास वृंदावन येथून रमेशचंद्र गोस्वामीजी प्रभू या ठिकाणी आलेले आहेत। तसेच राधा गोपीनाथ मंदिराचे श्री गोविंद प्रभू हेही या ठिकाणी विशेष करून आलेले आहेत। आपल्या नाशिक इस्कॉन मंडळाचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू हेही या ठिकाणी विशेष करून आलेले आहेत।
तर आपण मुख्य कार्यक्रमाला सर्व महंतांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपण लवकरच आता हा पुढचा जो कार्यक्रम आहे मुख्य चादर विधी, ज्याला महंताई ही म्हटल्या जाते, की 3 आखाड्यांची, वैष्णव आखाड्यांची नाशिकला परंपरा आहे आणि शैव आखाड्यांची त्र्यंबकेश्वरला परंपरा आहे. टोटल 13 आखाडे जे असतात त्यामधल्या 3 आखाडे नाशिकला स्नान करतात, 10 आखाड्यांचं त्र्यंबकेश्वरला स्नान असतं. आज त्र्यंबक, नाशिक आणि सर्व मंडलाचे महंत या ठिकाणी आलेले, त्यांचं जोरदार टाळ्या वाजून एकदा आपण स्वागत करूया. सियावल रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. आवाज येत नाही. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आजच्या या आपल्या रामतीर्थ निरंजन मठाच्या या पट्टाभिषेक सोहळा, आज शिवराज्याभिषेक दिन सुद्धा आहे. खूप मोठा योगायोग आज आलेला आहे का ह्या श्रीतीर्थ निरंजन मठाच्या वतीने आणि आपली वेदविद्या पाठशाळेच्या असलेले संस्थापक आणि स्मार्त चुडामणी शांताराम बापूजींना, भानोसे गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी या आजच्या कार्यक्रमाचं अवलोकन करावं आणि प्रास्ताविक करावं, ज्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हा विधी काय आहे आणि या विधीचं महत्त्व कसं असतं हे ते आपल्याला थोडक्यात या ठिकाणी सांगतील. उपस्थित असणारे सर्व साधू संत महंत, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक, अन्य मंडलातून आलेले सर्व, या सर्वांचं आपल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, वैदिक गुरुकुल यांच्या वतीने हार्दिक स्वागत, अभिनंदन आणि नमस्कार. विशेष म्हणजे या सर्व साधू वृंदांच्या उपस्थितीमधला आजचा दिवस हा दुग्ध शर्करा योग आहे. आज ज्यांना आपण महंताई देणार आहोत आणि जे श्री महंतपदी विराजमान होणार आहेत, हे पूर्वाश्रमीचे श्रीयुत, नाशिकमधील शिंगणे घराणं एक वैदिक घराणं म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये त्यांचं नाव आहे निखिल शिंगणे. हे पूर्वाश्रमीचे तीर्थोपाध्याय, सनातन वैदिक परंपरेतील त्यांचं घराणं आहे आणि त्या घराण्यामधून ह्यांचे जे वडील आहेत धनंजय शिंगणे आणि आजोबा जे होते ते वेदमूर्ती दत्तात्रय शिंगणे हे मोठे घनपाठी वैदिक होते आणि त्यांची परंपरा ही खूप मोठी आहे. त्या परंपरेतील एक वृक्ष श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील जे शिंगणे घराणं आहे ते या इथूनच तिथे गेलेलं आहे. हा झाला त्यांचा कौटुंबिक परिचय. परंतु वैयक्तिक ज्यांना आपण महंताई देणार आहोत ते निखिल शिंगणे 2002मध्ये BCom झाल्यानंतर, आंग्ल विद्यापंडित झाल्यानंतर इस्कॉन या ह्या संस्थेमध्ये वळले आणि 2005 साली त्यांची तिथं दीक्षा झाली. दीक्षा झाल्यानंतर त्यांना अध्यात्माची गोडी, साधू संत महंत विरक्त वृत्तीने ब्रह्मचारी अवस्थेमध्ये ते राहायला लागले आणि 2010 ते 16पर्यंत त्यांनी ही अखंड तीर्थांवरची सेवा सगळ्या आपल्या गंगा गोदावरी पंचकोटी तीर्थपुरोहित संघ असेल, सनातन वैदिक धर्मसभा असेल, भद्रकाली मंदिर ट्रस्ट असेल, आपलं वैदिक ज्ञान विज्ञान गुरुकुल संस्था ही असेल, अशा अनेक धार्मिक संस्थांशी त्यांचा संबंध आला आणि नामसंकीर्तनावरती भर देऊन कलौ नामसंकीर्तनम असं म्हटलेलं आहे. कलियुगात नामसंकीर्तनाचं महत्त्व लक्षात घेऊन हे या परंपरेमध्ये आपल्या इथं जी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीनी गेल्या 3 वर्षांपासून आरतीचा जो उपक्रम सुरू केला गंगेवरती, तर त्या 3 वर्षांपासून अखंड रोज भगवद्गीतेचा एक श्लोक त्याच्यावरती विवरण करून ते रोज त्याचं निरूपण करीत आहेत आत्तापर्यंत. आणि आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत आणि या निरूपणाचा फायदा असा झाला की त्यांचे जवळजवळ 1000-1500 भक्त हे त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे चाहते झालेले आहेत आणि त्यांचं हे कार्य बघून आपले महंत भक्तिचरणदासजी महाराज इथे आले होते
आणि या ठिकाणी बघून त्यांनी सांगितलं की तुमचं कार्य खूप मोठं आहे. वैदिक गुरुकुल तुम्ही चालवत आहात. 50 विद्यार्थी इथं वेदांचं शिक्षण घेत आहेत. आरतीचं प्रशिक्षण पण आपण याच ठिकाणी ह्या सगळ्या गोदा सेवकांना देण्याची ही वास्तू आहे. आणि हे सगळं करण्याचं श्रेय हे नरसिंह प्रभुदासजी महाराजांकडे जातं. आणि म्हणून त्यांचा उत्तरोत्तर नावलौकिक हा पुढे होत गेला. आणि त्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी इथे सत्संग केला जातो आणि त्या सत्संगाला अनेक लोक उपस्थित असतात. हा गेल्या 3 वर्षांपासूनचा त्यांचा हा उपक्रम अव्याहतपणे बघून भक्तिचरणदास महाराज म्हणाले की आपल्या इथे जो विरक्त साधू समाज मंडळ नाशिक मंडळ जे आहे त्या मंडळाकडनं आपण यांना एवढ्या विरक्त अवस्थेमध्ये जर ते आहेत तर त्यांना आपण महंतपदी का बरं नियुक्त करू नये आणि त्यांचा पट्टाभिषेक का करू नये असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग उपस्थित असणारे हे सगळे साधू संत महंत ह्या सगळ्यांनी त्याची दखल घेतली आणि आजचा सोनियाचा दिवस जो आहे तो आज इथे उगवला. आणि आपण सर्व उपस्थितीच्या साक्षीने हा जय श्रीराम पट्टाभिषेक सोहळा संपन्न होत आहे. नाशिकची आणि त्र्यंबकेश्वरची परंपरा खूप महान आहे. इसवी सन 1000 पासून या कुंभमेळ्याचे शिलालेख ताम्रपट उपलब्ध होतात. नाशिक त्र्यंबक ही गोदावरीची कंठप्रदक्षिणा आहे. ब्रह्मपुराणामध्ये असं म्हटलंय की कुंभमेळ्याचं ठिकाण जे आहे ते त्र्यंबकेश्वर, रामतीर्थ, पंचवटी, सप्तशृंगगड ही सगळी सिद्धस्थानं आहेत. चतुर्योजन विस्तीर्णम सर्व पाप प्रणाशनम 4 योजन या रामतीर्थाचा विस्तार आहेत. नाशिक, त्र्यंबक, सप्तशृंगगड, कावणई, कपिलधारा, खाली जोगलटेंबी ही सगळी सिद्धस्थानं कुंभक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ब्रह्मपुराणात तो श्लोक आहे की ववर्ष चामृतंचापी अमृतेनार पिता प्रजाहा. ह्या सगळ्या सिद्धक्षेत्रामध्ये अमृताची वृष्टी झालेली आहे. त्यामुळे अनेक साधू संत महंत आहेत. आमचे वारकरी संप्रदायाचे परमपूज्य रामकृष्ण दास महाराज लहवीतकर हे निर्वाणी आखाड्याकडनं इथे निर्मोही आखाड्याकडून उपस्थित आहेत. दिगंबर आखाड्याचे काही महात्मे लोक आहेत. त्यानंतर तुमचे रामकिशोरदास शास्त्रीजी महाराज हे पण तिथे उपस्थित आहेत. त्या निर्मोही, निर्वाणी, दिगंबर, त्र्यंबकेश्वरमधले सगळे आखाडे असे सगळे प्रमुख लोकांची ही मांदियाळी आहेत. सिंहस्थ कुंभपर्व होऊ घातलेलं आहे. आणि सिंहस्थ कुंभपर्वामध्ये साधू संतांचं महत्त्व काय आहे असं जेव्हा आपण विचार करतो, महंताई का बरं द्यायची, आखाडा, खालसे, महंत ही परंपरा ही इतकी प्राचीन आहे. याला वेदांमध्ये सुद्धा मान्यता दिलेली आहे. पंचनद्या सरस्वती मपियंती ससरो तसाहा सरस्वती तू पंचधासो देशे भवत्सरित असं यजुर्वेदामध्ये मंत्र आलेला आहे. ज्या ठिकाणी संगम होतो महानद्यांचा अशा ठिकाणी हा सगळा पर्वकाळ येतो. आणि गोदावरीचा साधू संतांसाठी संवाद आहे. शिवपुराणामध्ये विशेषतः उल्लेख आलेला आहे. गोदावरी असं म्हणते भगवान शिवशंकराला की मी शंकराच्या जटेतून ज्यावेळेस तिचा प्रादुर्भाव झाला तर मी ह्या पापी लोकांचं पाप धुण्यासाठी म्हणून मी मस्तकावरनं यायला तयार होणार नाही, मला तुम्ही इथे उतरवू नका. असा गौतम ऋषी, भगवान शिवशंकर आणि नारद आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे. त्यावेळेला सगळ्या देवदेवतांनी आश्वासन दिलं की ज्या वेळेला कुंभमेळा येईल साधू महात्मे लोक आमच्या रूपाने शिवरूप आणि विष्णुरूप हे सगळे साधू संत महंत असतात. आणि त्या रूपाने जेव्हा कुंभमेळ्यामध्ये सगळे स्नानाला येतील त्यावेळेस ती गोदावरी म्हणाली मी पवित्र होईन. भगवान शिवशंकराने गोदावरीला हे आश्वासन दिलं की आम्ही सगळ्या देवता त्या ठिकाणी येऊ. आणि म्हणून कुंभमेळ्यामध्ये साधू संत महात्मे, आचार्य मंडलेश्वर, श्रीमहंत, खालसे, आखाडे हे सगळ्यांचं महत्त्व त्यासाठी असतं. त्यांचं जर आपण दर्शन घेतलं तर आपल्याला पण त्याचं पुण्य लाभतं. आणि अशा ह्या परंपरेमध्ये श्री नृसिंह कृपादासजी महाराज हे महंतपदी आपल्या सर्वांच्या साक्षीने वैदिक ब्राह्मण ब्रह्मवृंद, तीर्थपुरोहित संघ, महात्मे लोक, इथल्या नाशिकमधले काही लोकल ज्या संप्रदायातले प्रवर्तक आहेत असे सगळे लोक आलेले आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा कार्यक्रम संपन्न होतो आहे. याचा आपणाला सर्वांना अभिमान आहे. आणि म्हणून पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांमधून श्री नृसिंह कृपादासजी महाराज आणि उपस्थित साधू महंतांचं आपण तालिका वादन करून स्वागत करावं. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.
आपल्याला जसं त्यांच्या नावाचा मी उल्लेख केला की आज भारतामधल्या ज्या प्रमुख पुरोहितांमध्ये जे नाव घेतलं जातं, म्हणजे कुठलाही धर्म आदेश करायचा असेल तर शंकराचार्यसुद्धा विचारविनिमय करण्यासाठी ज्यांच्याशी बोलतात असे स्मार्त चूडामणी शांताराम शास्त्रीने आपल्याला महत्त्व सांगितलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया. आजचा योग हा काही वेगळाच आहे. अनेक तीर्थपुरोहित या ठिकाणी उपस्थित आहे आणि नाशिकला होत असलेली ही महंताई ह्यालासुद्धा एक आगळंवेगळं महत्त्व आहे का ज्यांचं घराणं स्वतः इथलं तीर्थपुरोहित होतं, तीर्थोपाध्याय आहेत, अशा घराण्यामधून हे महंताई होते. याचा एक अलौकिक असा योग हा साधून आलेला आहे. यानंतर मी आपल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात आपले मनोगत व्यक्त करावे. मंचावर उपस्थित असलेले सर्व साधू संत आणि आज ज्यांना पट्टाभिषेक होणार आहे किंवा होतो आहे असे परमपूजनीय नृसिंह कृपा प्रभूजी आणि बंधू भगिनींनो, गेल्या 3 वर्षापासून आपण गोदावरी आरती ही प्रारंभ केलेली आहे आणि आरती समितीच्या माध्यमातून अनेक उपक्रम हे सुरू केलेले आहेत. आज ज्यांना पट्टाभिषेक होतोय अशा प्रभूजींच्या नेतृत्वाखाली आपण हेरिटेज वॉक म्हणजे वारसा सहल, गोदा स्वच्छता, आरतीचं प्रशिक्षण, त्यानंतर सत्संग, रोज गीतापाठ आणि रोज गंगेवर आरतीच्या ठिकाणी ध्यान, एवढे उपक्रम सुरू केले. त्या सगळ्या उपक्रमांना अधिक गती मिळावी यासाठी आध्यात्मिक अधिष्ठान असावं म्हणून आज आपण या मठाची मठ पूर्वी होताच तो पुनर्स्थापित करत आहोत किंवा पुन्हा त्या मठाचं काम सुरू करतो आहोत. रामतीर्थ निरंजन मठ असं त्या मठाचं नाव असणार आहे आणि या मठाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हे आपण करणार आहोत. गेल्या 3 वर्षाच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि एकूण क्रम जर पाहिला तर या मठाला भावी काळामध्ये काय काय करायचं आहे याचं दिशादर्शन या 3 वर्षाच्या उपक्रमातनं झालेलं आहे. जे जे करायचं आहे ते सगळं आपण 3 वर्षात ज्याला बीजरूपानं करायचं म्हणतात असं केलेलं आहे. याचा वटवृक्ष कसा निर्माण होईल यासाठी हा कार्यक्रम आहे. आगामी मागच्या 1 महिनाभरापूर्वी आपण कथा तथागतांची पूजनीय गोविंद देवगिरींच्या माध्यमातून बुद्धांचं चरित्र मांडलं. हे चरित्र हे आपल्याला नाशिकमधल्या सगळ्या सेवा वस्तींमधनं मांडायचं आहे. गीता पठण करून घ्यायचं आहे, सत्संग करायचा आहे. आपला नाशिक जिल्हा हा वनवासी जिल्हा आहे, त्यामुळं सर्व वनवासी गावांमध्ये हा विषय कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. पूजनीय स्वामीजींना मी यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. अतिशय थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी दिली. अनेक साधू संत महंतांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. तिन्ही मंडलाचे येऊ देतात सर्व महंत या ठिकाणी येत आहेत. आपण जे शोभायात्रा बघितली ते शोभायात्रांमध्ये जे निशाण आपण बघितले ते श्री दिगंबर आखाडा नाशिक येथे ते निशाण असतं आणि दुसरं निर्वाणी आखाड्याचाच जो आखाडा आहे खाकी आखाडा, त्या खाकी आखाड्यातून आलेले या 2 निशाण, हे 2 निशाण म्हणजे दैवत आहे. आखाड्यांचे जे प्रमाण मानलं जातं त्यांची शोभायात्रा काढून ते इथं आलेले आहेत. त्यांचं यथोचित पूजन आतमध्ये झालेलं आहे. ज्यांना नंतर दर्शन घ्यायचं हा योग फक्त कुंभमेळ्यातच मिळत असतो, तो आपल्याला या निमित्ताने मिळतोय, ते आपण घेऊ शकणार आहे. यानंतर या निमित्तानं, या कार्यक्रमाच्या निमित्तानंच जसं नाशिकची परंपरा ही कुंभमेळ्याची आहे, तर जयंतराव ज्यांनी आत्ता आपल्यासमोर मनोगत व्यक्त केले ते इतिहास संकलन समितीचे सुद्धा कार्य या ठिकाणी बघतात आणि त्याच्याच माध्यमातून आपलं नाशिक
आपलं नाशिक काय आहे हे आपल्या नाशिककरांना माहिती व्हावं आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या माध्यमातून जे आता आपण भ्रमण सुरू केलेलं आहे, या गुट्टेमार, ज्या शहरातले आपले जे विविध धार्मिक स्थळ आहे, आध्यात्मिक स्थळ आहे, पौराणिक स्थळ आहे, त्याचं महत्त्व काय, या गंगा गोदावरीच्या काठावर असलेल्या अनेक समाध्या असतील, अनेक जे क्षेत्र आहेत, त्याचं महत्त्व काय आहे, हे सगळं तिसऱ्या रविवारी सांगितलं जातं. आणि त्याचे जे प्रमुख आहेत देवेंद्रजी पंड्या, त्यांनी हे आपलं नाशिक हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं विमोचन आपण आज या सर्व साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. त्या पुस्तकाचं विमोचन आपण या ठिकाणी सर्व साधू महंत आणि रामेश्वरजी नाईक यांच्या उपस्थित या ठिकाणी करणार आहोत. द्या इकडे आपलं नाशिक. आणि दुसरं पुस्तक जे आहे, जे जनस्थानचे अवलिया, ज्या नाशिक पुण्यनगरीला जनस्थान म्हणूनही संबोधल्या जात होतं किंवा जातं आहे, त्या जनस्थानचे अवलिया, त्याची काय वैशिष्ट्य आहे, तिथले कोणते कोणते महत्त्वाचे ठिकाणं असतील, व्यक्ती असतील, वल्ली असतील, ह्याचंसुद्धा एक अतिशय चांगलं संकलन हे इतिहास संकलन समितीच्या माध्यमातून प्रशांतजी भरवीरकर यांनी केलेलं आहे. त्याचंही प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहोत. मी दोन्ही लेखकांना, देवेंद्रजी पंड्या माझ्या डाव्या बाजूला उभे आहेत, महाराजजी जी आहेत, देवेंद्रजी पंड्या यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करूया. आणि प्रशांतजी भरवीर यांनी जनस्थानचे अवलिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्या दोघांचाही सन्मान जयंतराव गायधनी करतायत. मी रामेश्वर नाईक यांना विनंती करतो आणि भक्तिचरणदास महाराज आणि सर्व महंतांनी 2 मिनिट के लिए खड़ा हो जाएगा तो अच्छा रहेगा. या पुस्तकाचं विमोचन धरू का आत आणि स्वागत करायचं आहे. या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी सर्व तिन्ही विरक्त साधू समाज मंडळाच्या वतीने संपन्न झालं आहे. रामेश्वरजी नाईक यांची उपस्थिती विशेष इथं आपल्याला या पुस्तक प्रकाशनाला लाभलेली आहे. त्यांना आम्ही आत्ता विनंती केली की आपण 2 शब्द बोलाल का. महाराष्ट्रामध्ये जे आरोग्य शिबिर आपण ऐकलेले असतील अनेक ठिकाणी, जे महाआरोग्य शिबिर जे आयोजित केले गेले, सर्व महंतांना विनंती की बसून घ्या, स्थानापन्न व्हावं. त्याचं संपूर्ण नियोजन अनेक कष्टकरी दुर्बल समाजातल्या सगळ्या घटकांना जी आरोग्य सेवा पुरवली, तेच हे रामेश्वर नाईक आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. तर त्यांनी आत्ता सांगितलं की मी बोलून नाही दाखवणार, मी माझं काम कायम कृतीतून दाखवत असतो, त्याच्यामुळे मी आज इथं व्यक्त होणार नाही. मी तुम्हाला समन्वयक म्हणून त्र्यंबक आणि नाशिकचा कुंभमेळा कसा यशस्वी होईल आणि समाज, शासन आणि महंत आखाडे यांच्यातला समन्वय मी कसा साधील हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवील. त्यांचा एकदा जोरदार टाळ्या वाजून. परमपूज्य नृसिंह कृपादासजी महाराज यांच्या पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त उपस्थित व्यासपीठावरील सगळं वंदनीय संत महंत आचार्यगण, उपस्थित सर्व बांधव आणि माता, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि भारतीय इतिहास संकलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि खास करून प्रभूजींच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या प्राचीन धर्मस्थळांचे, तीर्थस्थानांचे पुनर्जीवन व्हावे आणि हा आध्यात्मिक, पौराणिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सामाजिक वारसा सर्व नाशिककरांपर्यंत पोहोचावा म्हणून या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे. स्वामीजींच्या इच्छेने अतिशय अल्प दरात ही दोन्ही पुस्तकं विक्रीला आहे. सर्व नाशिककरांनी त्या दोन्ही पुस्तकांचा लाभ घ्यावा. आणि दुसरी गोष्ट, गोदा स्वच्छता, गोदा प्रदूषणापासून कशी मुक्त राहील यासाठी स्वामीजींनी खास करून सांगितलं होतं की पुस्तक प्रकाशनावेळी कुठलंही रेपर वापरायचं नाही आणि कापडी पिशवीतून आपण या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद देवेंद्रजी, धन्यवाद प्रशांतजी. त्र्यंबक आणि नाशिक संपूर्ण तिन्ही जे मंडल आहेत, त्या मंडलाच्या वतीने त्र्यंबक आखाडा परिषदचे जे पण महंत आहेत त्यांच्या वतीने आपण रामेश्वर नाईक, शंकरानंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. ते खास त्र्यंबकेश्वरहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांच्या वतीने रामेश्वर नाईक यांना विनंती करतो की त्यांनी समस्त साधू विरक्त समाज मंडळाच्या वतीने त्र्यंबक आणि नाशिक यांचा
मुख्यमंत्री कक्षाकडून नाशिक आणि त्र्यंबक कुंभमेळ्याचे मुख्य समन्वयक म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी थोडं इकडे. सियावल रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, जय श्रीराम. या विमोचनानंतर दिगंबर आखाड्याचे श्री महंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत का जे नाशिकमध्येच ते तपोवनात असलेला दिगंबर आखाड्याचे महंत श्री रामकिशोरदास शास्त्रीजी या ठिकाणी आपलं मनोगत आणि आशीर्वचन देतील. बोलो चैतन्य महाप्रभु की, गंगा गोदावरी की, संत समाज की, सीतानाथ समारंभाम रामानंदार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. मंच पर उपस्थित प्रशासन के प्रतिनिधि एवं अखाड़ों के बीच में जो समन्वय तालमेल मुख्यमंत्री से लेके प्रशासन से लेकर अखाड़ों के बीच में जो मेले का कार्य है उसमें तालमेल बैठाने के लिए सरकार के प्रतिनिधि श्री रामेश्वर जी एवं गिरीश महाजन के प्रतिनिधि और मंच पर उपस्थित महिलांनी बसून घ्या थोडं. सभी अखाड़ों के थोड़ी शांतता. विशेषकर आनंद अखाड़े से श्री शंकरानंद जी महाराज और नासिक मंडल के श्री महंत राम सनईदास जी महाराज एवं नासिक विरक्त मंडल के अध्यक्ष श्री महंत भक्तिचरण दास जी एवं उपस्थित साईं किरण के महंत श्री संतोष दास जी जो रामकुंड पर अहर्निश अन्न क्षेत्र की सेवा सुबह 8 बजे 10 बजे से लेकर 12 बजे रात तक अन्नदान, चाय दान, नाश्ता दान सब करते हैं 12 महीना अहर्निश. ऐसे ऐसे संत विभूति यहाँ विराजमान है, इनको जितना भी धन्यवाद दिया जाए उतना कम है, क्योंकि अन्नदान से बढ़ के कोई दान, कोई भेदभाव नहीं, कोई पक्षपात नहीं, हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, किसी भी पंथ का हो, सबको अन्नदान भोजन कराते हैं सुबह से शाम तक 12 बजे रात तक. और नासिक जिले के सभी मंडल यहाँ और महंत लोग हमारे उपस्थित हैं. महामंडलेश्वर मैं ज़्यादा कुछ नहीं कहूँगा. आज वो शुभ घड़ी है और हर्ष का विषय है. रामतीर्थ मठ के संचालक को श्री नरसिंह कृपादास जी महाराज को आज विधिवत संत समाज के द्वारा पट्टाभिषेक कर, हमारे साधु समाज में चादर विधि बोलते हैं, चादर विधि कर सभी अखाड़ों के महंत, संत मंडल के सभी मंडलों के महंत और आप सब जनता के भक्तों के अनुयायियों के समक्ष आज वो घड़ी आ गई है. अभी थोड़ी देर में पट्टाभिषेक होगा और निरंजन देव रामतीर्थ का जो भी कारोबार है सब इनकी जवाबदारी आज से है. इसको आगे अंतर्राष्ट्रीय स्तर पर ले जाएंगे, यही हमारी कामना करते हैं, आग्रह रखते हैं. और इन्हीं शब्दों के साथ हम भावी आज जो है शुभकामना देते हुए जो संत समाज ने, यहाँ के भक्तों ने जो विश्वास व्यक्त किया है इन पर, वो आज शुभ घड़ी अभी आपके सामने होगी. और अग्रिम मैं शुभकामना देते हुए अपनी वाणी को विश्राम देता हूँ. बहुत बहुत रमेशचंद्र गोस्वामी यांना मी प्रभूजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि आशीर्वचन या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यायचं आहे. कृपया आपलं मनोगत 1-2 मिनिटात व्यक्त करावं. थोडं पुरुष मंडळींना विनंती, थोडं पुढे शांतता ठेवा, थोडी शांतता ठेवा. बोल नंद के लाला की जय, बोल नंद के लाला की जय, दरवाजातली मंडळी बसून घ्या. लाला की जय. उपस्थित सभी महापुरुष, मंच पर आसीन सभी महापुरुष, बैठे हुए सभी लोग, मुझे जो आदेश हुआ है बोलने के लिए नरसिंह कृपा के ऊपर में, आज जो पट्टाभिषेक है हमारे यहाँ इसको सोहला भी बोलते हैं और हमारे यहाँ चादर ओढ़ाना भी बोलते हैं. सबसे पहले ये जो पट्टाभिषेक का आयोजन हुआ ब्रिज में, वो यशोदा मैया ने किया. यशोदा मैया ने अपने लाला को श्रृंगार करके चौकी पर बैठाया. चौकी पर बैठाने का मतलब पट्टाभिषेक हो गया. तो उनके रूप का वर्णन कर रहा हूँ मैं. सबसे पहले शोभा आज भली बन आई. कैसी शोभा बन रही है नंद लाला की. आप यहाँ पर विद्वान लोग बैठे हैं, संस्कृत कॉलेज के प्राचार्य भी है और बड़े बड़े प्रोफेसर हैं, बड़े बड़े वो हैं. देखिए सब सूरदास जी के शब्दों का कमाल देखिए. शोभा आज भली बन आई, जल से तो ऊपर हंस विराजत, तापर इंद्र वधु दर्शाई. जल कहते पानी को, और पानी का बेटा कौन होता है? जल सुत. कमल भी पानी का बेटा है, पर यहाँ मतलब है मोतियों से. यशोदा मैया ने अपने लाला को मोतियों की करनी पहनाई है, बाजूबंद पहना है, गले में हार पहनाया है. तो गर्मी की ऋतु है इसलिए जो शीतल जो है मोतियों की मालाओं से श्रृंगार किया. जल सुत ऊपर हंस विराजत. हंस का रंग होता है सफ़ेद रंग का, तो एक टोपी यशोदा मैया ने टोपी पहनाई है लाला को, वो सफ़ेद रंग की है. जलसूत ऊपर हंस विराजत, तापर इंद्रवधु दर्शाई. इंद्रवधु ब्रज में एक कीड़ा होता है, देखा होगा आपने, 6 पेड़ होते हैं
और जैसे इसका रंग है ना, इसका पट्टाभिषेक का लाल रंग, इसी तरह का लाल रंग का कीड़ा बरसात में निकलता है। उसको ब्रजवासी लोग राम की छड़िया बोलते हैं, कोई कुछ बोलता है। और वो जो है उसके ऊपर में मूंगा जड़े हैं, ऐसे लगते हैं वो इंद्रवधू उसमें चल रही हैं, टोपी के ऊपर में तापर इंद्रवधू दर्शाई। दधसुत लियो, दधी कहते हैं दही को। और दही का बेटा कौन होता है? मक्खन। श्याम सुंदर ले पट्टा पर जब बैठे हैं तो हाथ में मक्खन ले रखा है। दधसुत लियो और दियो दधसुत में, उस मक्खन को पा रहे हैं। तो दधी जो है, दधसुत क्या कहते हैं इसका, ये दधीसुत हो गया जैसे चंद्रमा जैसा हो गया। ये दही यानी दधी जो है वो दध को कहते हैं समुद्र को। और समुद्र में से कौन पैदा होता है, उसका बेटा कौन है? वो चंद्रमा। तो मुख जो है वो चंद्रमा जैसा है। दधसुत लियो दियो दधसुत में, यह छवि देख नंद मुस्काई। नंद बाबा जो है छिप करके ये देख रहे हैं। ये छवि देख नंद मुस्काई। नीरज सुत, नीरज कहते हैं कमल को। कमल का बेटा कौन होता है? नीरज सुत होता है ब्रह्मा। नीरज सुत, उसका वाहन कौन है? वाहन है उसका हंस। नीरज सुत वाहन को भक्षण, क्या खाता है वो खाता है मोती। तो यशोदा मैया ने नाक में बुलाक लगाया मोती। नीरज सुत वाहन को भक्षण, उसका खाने का भक्षण तो ये है उसका। लेकिन सूर्य श्यामले कीर चुराई, सूरदास जी कहते हैं उसको तोता जो खाना चाह रहा है। लेकिन तोता मोती तो खाता नहीं है। वो क्या खाता है तोता? वो खाता है अनार के दाने को। और श्याम सुंदर के अधर जो है वो बिल्कुल लाल रंग के हैं। तो मोती जो है उन अधरों से बिल्कुल अनार जैसा लगता है। और उसकी जो श्याम सुंदर की जो नासिका है, वो नासिका जो है मोती को चबाना चाह रही है, खाना चाह रही है। तो ये श्याम सुंदर के रूप वर्णन जो है ये प्रथम पट्टाभिषेक है ब्रज का। इसके बाद में राधा रानी के यहाँ से पट्टा वो आया, क्या कहते हैं उसको, चुंदरी आई। और ये कब आई है? जब भगवान कृष्ण का जो गौचारण के लिए गए हैं, गौचारण के लिए गए हैं। तो ये उनका कौन था? ये उनका वो था, उनका क्या कहते हैं उसको, कुल के अनुसार जो रीत चली आई है, गैया चराने वाले। तो सबसे अपने उनको पट्टा पे बैठे हैं, वो अपना जो गौचारण का जो धंधा है अपना उसको अपना रहे हैं। तो उस धंधे के समय पर गर्गाचार्य जी आए। गर्गाचार्य जी ने उनका अभिषेक किया श्याम सुंदर का, और बोले गौचारण का जो दिन है, आज के दिन ये जो है जाएंगे गैया चराने के लिए, तो आज इनका जो है अपने पट्टाभिषेक करो। तो बोले एक चुंदरी मंगाइए, और वो चुंदरी आएगी बरसाना से, राधा रानी जिस पर शयन करती हैं। और उनके लिए लेने के लिए कौन जाए? स्वयं गर्गाचार्य जी गए और नंद बाबा गए। बरसाने में उन्होंने याचना की। याचना गई, जब राधा रानी की पहले स्तुति की, बृषभान जी की स्तुति की गई, उसके बाद में गर्गाचार्य जी कहते हैं नंदराज जी कहो आपको जो आवश्यक है जो मांग लीजिए। बोले कि भाई मुझे तो शर्म लगती है, मैं यहाँ से क्या मांगूँ? तो गर्गाचार्य जी कहते हैं नहीं आपको कहना पड़ेगा। उन्होंने कहा आप ही कह दिए, आप गुरु महाराज हैं, गुरु का वचन अटल होता है। लेकिन दोनों आप कहिए, लेकिन किसी ने उस निवेदन को नहीं कहा। बृषभान बाबा बोले आप कहिए क्या चाहिए आपको, बल्कि जिसमें लाली जो आपकी सहन करती है उस चुंदरी को हमें दे दीजिए, काली कमली जो है उसको दे दीजिए। उन्होंने उसका महत्व बतलाया कि ब्रह्मा जी ने उन्हें बना है, शंकर जी ने इसका ताना बाना बना है, सब देवताओं के इसमें श्रमदान किया है। इस पर जो आपकी लाली सहन करती है, जब भगवान कृष्ण गई चराने के लिए जाएंगे तो इसके ओढ़ करके जाएंगे, कोई अला बला नहीं लगेगी। उनके शुभ के लिए चुंदरी को मांगा गया, उसको लेकर के आए और उसी को भगवान कृष्ण को उड़ाया गया। ये जो है राधा रानी के द्वारा भगवान कृष्ण का पट्टाभिषेक था। इसके बाद में अनेक पट्टाभिषेक हुए। एक पट्टाभिषेक को हमारे यहाँ संत समाज में माना जाता है भक्तमाल को। जिस समय भक्तमाल की रचना हुई, भक्तमाल के सभी भक्तों के, उसमें कोई संकीर्णता नहीं, चारों युगों के भक्तों का उन्होंने सम्मान किया। और इसी समय पर उन्होंने सब ब्राह्मणों को, साधुओं को एक आयोजन किया, उनको दावत दी गई वृंदावन में। जब दावत दी गई सब में, तो उसी समय पर देव योग से ब्रज भ्रमण के लिए तुलसीदास जी पधारे। तुलसीदास जी का नाम सुना होगा जिन्होंने रामचरितमानस लिखा है।
लेकिन वहाँ पर वो किसी उसमें जाते नहीं थे, किसी भंडारे में उन्होंने प्रसाद पाया नहीं था कभी जीवन में। अच्छा भैया, ठीक है। मैं एक जो है मंतव्य समाप्त करता हूँ। हमारे रमेश बाबा जो हैं, उन्होंने उनके यहाँ पर जब चुनर उड़ाई गई थी ब्रजशरण जात जी को, तो उन्होंने 3 श्लोक जो है ब्रजवासियों को बताए थे उस समय पर। वो जो उन श्लोकों को मैं बोलता हूँ, रमेश बाबा का आशीर्वाद मिलेगा। तो जैसे आपके यहाँ पर जब गोदावरी की आरती होती है तो उस समय पर रोजाना कहते हैं विश्व का कल्याण हो, कहते हैं नहीं कहते हैं, वही श्लोक हैं 3 ये जो हैं, इनको बताता हूँ मैं। ध्यान स्वस्थ विश्व से खली विसिद्धा, ध्यान महाराज जी आशीर्वाद है, उसी को कह रहा मैं। मनुष्य बदना अभी तक ठीक है भैया, मेरी तरफ से शुभकामनाएं हैं। और इस तरह से जैसा द्योज का चंद्रमा बढ़ता है ना, द्योज का चंद्रमा बढ़ता है, उसको सब लोग पूजते हैं, उसी तरह से नरसिंह कृपा का यश और वैभव उत्तरोत्तर बढ़ता रहे। जय श्री राम भैया। धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद रमेश चंद्र जी। आपकी वाणी से सभी लोग बहुत अच्छी प्रसन्नता से आपका आशीर्वचन पाया गया। नाशिक मंदिराचे अध्यक्ष जे आपल्या नरसिंह कृपादास महाराजींना त्यांचा खूप चांगला सहवास आणि मार्गदर्शन सतत लाभत आलं, त्यांच्या बरोबरीने त्यांनी व्यवस्थापन मंडळात काम केलं, असे कृष्णधन प्रभूजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी त्यांनाही विनंती करतो की थोडक्यात आपलं मनोगत, महाराजजी फक्त थोडं आपण आशीर्वाद द्यावे ही विनंती। जय श्रीराम। तर नरसिंह कृपा प्रभू यांचा जन्म गोदाकाठी झालेला आहे आणि इतक्या वर्षांचं त्यांचं साधना, जवळपास गेली 25 ते 30 वर्ष आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनमध्ये त्यांनी भगवद्गीता, श्रीमद भागवत यांचं अध्ययन आणि हरिकृष्ण मंत्राची साधना त्यांनी केलेली आहे। आणि त्या आधारे तेवढंच नव्हे तर आता जसं जयंतरावजींनी सांगितलं की 3 वर्षापासून जी गोदावरी आरती सुरू झालेली आहे, तर त्याचा गोदावरी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या उपाध्यक्ष रूपाने देखील त्यांनी खूप साऱ्या युवकांना मार्गदर्शन दिलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे ते गाढे अभ्यासक देखील आहे। तर असं बहुमूल्य आपण ज्याला म्हणू शकतो की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांना आज ही महंताई देण्यात येत आहेत। तर आम्ही श्री राधा मदन गोपालजी, गोदावरी माता आणि प्रभू श्रीराम यांच्या चरणी अशीच प्रार्थना अर्पण करतो की त्यांच्याकडनं सनातन धर्माची अधिकाधिक सेवा होत राहो आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून सर्वांना मिळत राहो। हरे कृष्ण। श्रीमान नरसिंह कृपा प्रभू की जय। छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद कृष्णधन प्रभूजी। यानंतर आपला बडा लक्ष्मीनारायण मंदिर जे आहे त्याचे श्री महंत राम स्नेहीदास महाराजजी आपल्या इथं उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वचन द्यावं। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। रामं रामानुजं सीतां भरतं भरतानुजं सुग्रीवाय सोनुं च प्रणमामि पुनः पुनः। नमोस्तु रामाय सलक्ष्मणाय दिव्य च तस्यै जनकात्मजाय। नमोस्तु रुद्रेंद्र नमालभ्यो नमोस्तु चंदार मरुद्गणभ्यः। यहाँ उपस्थित मंच पर हमारे से त्र्यंबक के महंत श्री शंकराचार्य जी महाराज, शंकरानंद सरस्वती महाराज, दिगंबर अखाड़े के श्री महंत हमारे राम किशोर दास जी महाराज, श्री आदि संत महंत मंडल के मतलब ये नासिक विरक्त मंडल के महंत श्री भद्रचरण दास जी महाराज, यहाँ उपस्थित सभी संत महंत भक्तगण, आज ये कार्यक्रम जो हो रहा है ये बहुत सौभाग्य की बात है कि महंताई पट्टाभिषेक जो किया जा रहा है उसमें श्री क्षेत्र नासिक आदि संत महंत मंडल की तरफ से सभी महंतों की तरफ से इनको हार्दिक 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 बधाई और शुभकामनाएं। तो इतना कहते हुए अपने ज़्यादा बात ना बोलते हुए अपनी वाणी को विराम देता हूँ। ओम शांति शांति शांति। बहुत बहुत धन्यवाद रामश्री दास महाराज जी। यानंतर खास त्र्यंबकेश्वरून आलेले आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी
त्र्यंबकेश्वरची बुलंद तोप आखाड्याची शंकरानंद महाराजजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला आशीर्वाद द्यावा. हरिओम. आज आपण सर्व गोदावरीच्या पवित्र दक्षिण तीरावरती रामतीर्थ निरंजन मठ नाशिक मठाधिपती नरसिंग कृपादासजी महाराज यांच्या पट्टाभिषेक चादर सोहळ्यानिमित्त आपण एकत्रित झालेलो आहोत. आत्तापर्यंत महाराजाबद्दल शौचे गुरुजी आणि सर्वांनी बरंच काही सांगितलेलं आहे आणि यात हा प्रामुख्याने हा कार्यक्रम आमचे स्नेही श्री भक्तिचरणदासजी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शन आणि त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी एक आज नाशिकच्या याच्यामध्ये एक भूषानो एक तुरा रोवला. याबद्दल भक्तिचरण महाराजांनाही फार फार धन्यवाद. तसेच आमचे स्नेही लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत श्री रामस्नेहीदासजी महाराज तसेच दिगंबर आखाड्याचे आमचे अभिन्न आत्मा आणि आमचे परममित्र श्रीमंत रामकिशोर शास्त्रीजी महाराज व लवितकर महाराज व अन्य मंडळी. महाराजाबद्दल सर्वांनी सांगितलं पण मी एक छोटं सांगतोय की साधूचं कसं असतं की मी माझे पण विसरले जयाचे अंतकरण पार्था तोच संन्यासी जाणं निरंतर. आपण जे पूर्वी होतो ते होतो पण आज आपण समाजाला अर्पित झाला आणि समाजाचं आहे पूर्व जीवनाचं आणि तुमचं आता याच्या पुढे आमच्या परंपरेनुसार काही संबंध उरलेला नाही. तुम्ही समाजाबद्दल तुम्ही फार फार सेवा करावी मार्गदर्शन करावं एवढंच मी बोलून आपल्याला माझ्या एक छोट्या माणसाच्या एक अल्पशा शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. हरिओम हरिओम हरिओम. धन्यवाद महाराजजी. यानंतर वारकरी संप्रदायाची परंपरा प्रामुख्यानं जपणारे आणि निर्मोही आखाड्याचे महंत महामंडलेश्वर जगद्गुरू महामंडलेश्वर द्वाराचार्य वारकरी संप्रदायांचा खूप मोठा परिवार त्यांचा आहे असे रामकृष्ण लहवितकर महाराज आपल्याला मार्गदर्शन करते. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः. पुण्यश्रीला गोदावरीच्या या तीरावर श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांच्या मंडल महंताई चादर ओढणं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित नाशिक स्थित तिन्ही आणि आखाड्याचे प्रमुख आणि सर्व इथले स्थानिक महंत सर्व वेदमूर्ती आणि महाराजांचे सर्व चाहते. खरं तर सनातन वैदिक धर्माचं पुनरुत्थान व्हावं म्हणून मध्ययुगामध्ये भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यानंतर जे आचार्य निर्माण झाले त्यामध्ये भगवत पूज्यपाद रामानंदाचार्य की ज्यांनी समाजामध्ये विशिष्टाद्वैत मांडलं. त्यांच्यानंतर भगवत पूज्यपाद विष्णुस्वामी त्याच परंपरेमध्ये वल्लभाचार्य की ज्यांनी शुद्धाद्वैत मांडलं. त्याच्यानंतर भगवत पूज्यपाद मध्वाचार्य की ज्यांनी केवलद्वैत मांडलं आणि त्याच परंपरेमध्ये प्रातस्मरणीय प्रभू गौरांग महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू त्या परंपरे झाले. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पैठण क्षेत्रामध्ये मुंगिया ठिकाणी भगवत पूज्यपाद निंबार्काचार्य झाले की ज्यांनी द्वैताद्वैत मन मांडलं. तेव्हा आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये द्वैती अद्वैती विशिष्टाद्वैती द्वैताद्वैती शुद्धाद्वैती अशी विस्तृत परंपरा आहे. त्या गौरांग महाप्रभूच्या परंपरेमध्ये ज्यांचा संस्कार झाला ते नृसिंहदासजी महाराज. जी दास परंपरा आहेत वैष्णवांची त्या परंपरेमध्ये आज नाशिक स्थित मंडलांतर्गत मंडलाचे प्रमुख स्वामी भक्तिचरणदासजी महाराज यांच्या आधिपत्याखाली जे काही मंडळ कार्यरत आहेत
त्यामध्ये त्यांची आज महंताई या ठिकाणी संपन्न झाली. पण एवढ्यावर आपण समाधान मानू नये. मी सर्व साधू समाजाला विनंती करतो की आपल्या नाशिकचे ते भूमिपुत्र आहेत, त्यांचं शरीर विपराचं आहे, त्याही बरोबर ते वेदशास्त्र संपन्न आहेत, भक्तिमान आहेत, वैष्णवांचे पंचसंस्कार त्यांनी धारण केलेले आहेत आणि पुढच्या येणाऱ्या महाकुंभात त्यांना महामंडलेश्वर पदावर आणि स्वतंत्र खालसा त्यांना द्यावा. सियावल रामचंद्र की. आणि एक अमृतस्नानाचा स्वतंत्र अधिकार ते आणि त्यांच्या भक्तांना आखाडा परंपरेनं द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. खरं तर अखिल भारतीय वारकरी संप्रदाय हा 3 आणीपैकी निर्मोही आणि आखाड्यामध्ये विष्णुस्वामी परंपरेत आहेत. त्या परंपरेच्या वतीनं, आखाडा परंपरेच्याही वतीनं आणि माझं जे शिक्षण प्रातस्मरणीय गुरुदेव मामासाहेब दांडेकरांकडे झालं तेव्हा वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा या संप्रदायामध्ये सामावलेली आहे. वारकरी पंथ कुंभमेळ्यामध्ये नव्हता, पण नाशिकच्या काही महनीय व्यक्तीनं ज्यामध्ये महंत दीनबंधू दासजी महाराज यांच्या आग्रहाखातर त्याही काळामध्ये माझे वैष्णवांचे संस्कार केले. ते जमनाचार्यजी महाराज ज्यांना सतोबाबा म्हणतात, त्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि नाशिकच्याच वैदिक ऋत्विजांच्या आग्रहामुळे वारकरी पंथ हा कुंभमेळ्यामध्ये गेला. त्याला आता 40 वर्ष झालेत आणि तेव्हापासून आम्ही कार्य करतो. आमचे 7 खालसा आहेत आणि म्हणून अखिल भारतीय वारकरी पंथ संप्रदाय निर्मोही आणि आखाडा आणि खालसा परिषदेच्या वतीनं स्वामींच्या आज या ठिकाणी महंताई झाली. ती आतापर्यंत स्वामी या पदात नव्हते. आज पट्टाभिषेक होऊन चादर ओढून सर्व साधू समाजांच्या देखत त्यांचे पवित्र असे धर्मसंस्कार या ठिकाणी होत आहेत. मी या सर्वांच्या वतीनं त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करून माझ्या बोलण्याला विराम देतो. धन्यवाद महाराज. यानंतर आपल्याबरोबर वारकरी संप्रदायाचेच आणि ज्यांचा ज्ञानेश्वरीवर खूप गाढा असे अभ्यासक असलेले दुसरे संत जे आहेत तुळशीराम गुट्टे महाराज, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत 2 शब्दामध्ये आशीर्वादन द्यावे. गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. रामतीर्थ निरंजन मठ नाशिक यांचे मठाधिपती श्री नरसिंह कृपादासजी महाराज यांच्या पट्टाभिषेक सोहळ्यासाठी आपण सर्वजण साधू समाज भक्त परिवार इथे आपण सर्व उपस्थित आहोत. पूजनीय प्रातस्मरणीय सर्व साधू वाद यांना दंडवत करून मी माझ्या वाणीला सुरुवात करतोय की 4 फेब्रुवारी 1986 पासून 16व्या वर्षीपासून ज्यांनी या कार्याला वाहिलं आहे, म्हणजे आज जवळपास 2 तप, किती 2 तप, आपल्याला 1 तप करणं होत नाही, परंतु नरसिंह कृपादासजी महाराज यांनी 2 तप इथे तपश्चर्या केलेली आहे आणि साक्षात गोदामाईच्या अंगणात केलेली आहे. त्यामुळे गोदामाईचा अखंड आशीर्वाद, प्रभू रामचंद्रांची कृपा, कपालेश्वर भगवंताचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो हीच संत ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हरि ओम तत्सत. महाराजांना यायला जागा करून द्या थोडीशी. यानंतर इस्कॉन परंपरेचे राधा गोपीनाथ मंदिराचे गोविंद प्रभूजी या ठिकाणी आलेले आहेत की आखाडा परिषद आणि इस्कॉन यांची परंपरा कशी आहे आणि परस्पर समन्वय कसा आहे याबाबत आणि नरसिंह कृपादास प्रभूजींना ते आशीर्वाद देतील. मी गोविंद प्रभूजींना विनंती करतो त्यांनी आपलं आशीर्वाद द्यावे.
प्रणाम। सारे महंतों को मेरा दंडवत प्रणाम। जो शिवाजी महाराज जी के जो गुरु थे रामदास स्वामी जी, उन्होंने 3 मुद्दों को दिए थे। इसी मुद्दों को लेकर मैं नरसिंह कृपा को उनके विद्यार्थी के जीवन से जानता हूँ। और ये 3 मुद्दे थे: सामाजिक संवेदनशीलता, राजकीय सतर्कता और आध्यात्मिक तल्लीनता। यही मुद्दों को लेकर नासिक क्षेत्र में जैसे वामन देव त्रिविक्रम बन गए, वैसे उन्होंने कार्य किया हुआ है। उनका जो सामाजिक संवेदनशील यानी कि उनका परिवार, उनके परिवार के, उनके पूर्वजों के घर में गुरु तेग बहादुर जी का पत्र भी है। सोचो, यानी कि कितनी बड़ी आशीर्वाद मिली हुई है। उसी प्रकार से जो पुष्टि मार्ग के जो संस्थापक आचार्य थे वल्लभाचार्य जी, उनके परिवार का भी पत्र है। तो इसलिए जो परिवार का ऋण, अपने कुल के ऋण को पूर्ण करने के लिए और अपनी जो आध्यात्मिक जो विरासत है, जो श्रील प्रभुपाद जी के द्वारा आई हुई है, 25 साल इसके साथ वो सेवा कर रहे, उसको लेकर और संघ के साथ जुड़े हुए हैं, जो गोदावरी में जो सेवा चल रही है। इसलिए मैं यही कहता हूँ कि शिवाजी महाराज जी के एक बहुत बड़े योद्धा थे। उन्होंने बहुत सुंदर कहा था अपने शिवाजी महाराज जी को, बाजी पासलकर। उन्होंने कहा था, राज आपण स्वतःला मोजायचं बंद केलेलं आहे। ये उनकी गति है। आज से अपने आप को गिनना बंद करके समाज के लिए, राष्ट्र के लिए, धर्म के लिए अपना पूरा समर्पित करें। इसलिए भगवान रामचंद्र जी से, राधा गोविंद से और सारे गुरुओं से हम आशीर्वाद चाहते हैं, अभिनंदन करते हैं कि नरसिंह कृपा इस कार्य में अविरत बढ़ते रहे और बहुत लोगों को जोड़ते रहे। जय श्री राम। धन्यवाद गोविंद प्रभूजी। मगाशी सांगितल्याप्रमाणे बरोबर 20 मिनिटात आपला हा कार्यक्रम आता समारोपाकडे आपण जात आहोत। यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते, नाशिकच्या कुंभमेळ्याचे समन्वयक महंत भक्तिचरणदास महाराज हे आपल्याला आशीर्वचन देतील। त्यानंतर जो मुख्य सोहळा आहे, तो मुख्य सोहळा चादरविधी हा इथं संपन्न होईल। सगळ्यांनी त्याचा अनुभूती, आनंद घ्यायचा आहे। महाराजांचा संपूर्ण परिवार, शिंगणे परिवार, तो पण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण एकदा वाजवल्या पाहिजे। धर्मासाठी आपलं एक घरातला मनुष्य पूर्णपणे वाहून देणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ते आज या परिवाराने केलेलं आहे। तर त्यांना जेवढे आपण या ठिकाणी आभार त्यांचे व्यक्त केले ते कमी असणार आहेत। क्रमाकडे जातो अभयजी। आता आपण मुख्य चादर विधी जो आहे त्यासाठी आता महंत भक्तिचरणदास महाराज आपल्याला 2 मिनिटात आशीर्वाद देतील। त्यानंतर चादर विधीचा कार्यक्रम इथं होईल। आत्ता आपण काही जण बघत असाल की इथं सह्या घेणं चालू आहे, हे नेमकं काय आहे? तर त्या बॉन्ड पेपरवर या सर्व संत महंतांच्या, आखाडा परिषदेच्या महंतांच्या सह्या आहेत। आपल्या सर्वांच्या सुद्धा सह्या त्याच्यावर लागणार आहेत की आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज ही महंताई मी स्वीकारत आहे। ह्या आखाडा परिषदेचे जे असलेले सर्व त्याचे पाळायचे जे काही नियम असतील, हे सर्वांसाठी मी आजपासून बांधील झालेलो आहे आणि ही सर्व परंपरा मी पुढे पालन करील, अशा पद्धतीचा तो बॉन्ड आहे। ह्या सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये, महिला मातांच्या भगिनीमध्ये आपण हा संपन्न करत आहोत। आपल्या पण सह्यानंतर त्याच्यावर आपण जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा करायचं आहे। बसून घ्या खाली। यानंतर आता भक्तिचरणदास महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील। त्यानंतर आपण पट्टाभिषेक, जो चादर विधी ज्याला आखाडा परिषदेच्या परंपरेमध्ये म्हटलं जातं आणि ज्याला महंत म्हणून आपण ओळखतो, ती महंताई यानंतर संपन्न होणार आहे। भक्तिचरणदास महाराज आपलं मनोगत व्यक्त करतायत। जय श्रीराम। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय शिशितया पते नमः। सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज एक आनंद की क्षण है। मेरे परम स्नेही, हमारे परम मित्र नरसिंह प्रभु जी की आज हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल नासिक, आद्य संत महंत मंडल, बागलाल मंडल, वारकरी संप्रदाय के सभी पदाधिकारी आणि हमारे त्र्यंबक खरदर्शन आखड़ा परिषद के अध्यक्ष की सभी की ओर से आज हमारे नरसिंह प्रभु को आज पटाभिषेक चादर विधि आज हम लोग सभी लोग के सन्मुख में आज करने जा रहा है। एक आनंद की क्षण ये है, नरसिंह प्रभु जी की जन्म माँ गोदावरी के तट पर यानी प्रभु राम जी की पादस्पर्श ऐसे भूमि पर जहाँ प्रति 12 वर्ष में सिंहस्थ कुंभ मेला होता है, तो आज उसी भूमि पर एक विरक्त परंपरा को पालन करते हुए आज नरसिंह प्रभु जी को हम लोग हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल नासिक से और से हम लोग उनको आज पटाभिषेक करके एक हमारे मंडल की लिस्ट में आज उनके नाम इनको हम लोग उल्लेख करेंगे। मैं धन्यवाद दूंगा हमारे राम तीर्थ आरती समिति जो इस संपूर्ण कार्यक्रम के अपने हाथ में लेके कार्यक्रम किए, जो संपूर्ण नियोजन आयोजन व्यवस्थापक हम लोग उन्हीं के साथ मैं भी हूँ क्योंकि वो ट्रस्टी में मैं भी कार्यरत हूँ। ये कार्यक्रम के संचालन कैसे निर्विघ्न साथ हो, संपूर्ण उनका टीम ये कार्यक्रम में आगे बढ़ी काम किए। मैं उनको सबको बहुत बहुत बधाई शुभकामना देता हूँ। और आए हुए हमारे इस्कॉन परंपरा से जुड़े हुए सभी भक्त लोगों को उनको पुनः 1 मिनट सब लोग बैठ जाइए, अभी इतना घाई मत करिए, 1 मिनट बैठ जाइए सब लोग। और दूसरी बात मैं उनसे मैं ये करूँगा जो आज यहाँ विराजमान है, जिनके नरसिंह प्रभु जी की माता श्री जो ऐसा कहते हैं जननी जन्मभूमि से स्वर्गदपि गरियसी, जो माँ ऐसे पुत्र को जन्म देता है, आप उसको कौशल्या कह सकते हैं, चाहे जसोदा कह सकते हैं, चाहे कुछ भी आप कह सकते हैं, लेकिन हमारे लिए यानी नरसिंह प्रभु के लिए मतलब सब पर ही उनकी माता जी है जो आज आशीर्वाद देने के लिए यहाँ आए। मैं पंचमुखी हनुमान मंदिर में रहता हूँ, माता श्री हमारे मंदिर में रोज़ दर्शन करने के लिए आती है, यानी जब भी आती है खाली हाथ में कभी नहीं आए, हमारे लिए कहीं ना कहीं वो बादाम है चाहे कुछ ना कुछ प्रसाद हमारे लिए लेके आती है। तो ये एक माँ यानी पुत्र प्रति जो प्रेम है, यानी आज ऐसे माता ऐसे पुत्र को जन्म दिया, यानी आज हमारे संत समाज के लिए यानी संत के समाज के रूप में आज एक बटवृक्ष के रूप में हम लोग को आज संत समाज को दिए, कहीं ना कहीं उनके लिए उनके पूर्वजों के लिए कहीं ना कहीं पुण्याई हो, कहीं ना कहीं उनके पूर्वजों कहीं तपस्या किए होंगे, आज उसकी पुण्य की आत्मा पर हमारे नरसिंह प्रभु आज हम लोग मानता चादर विधि कर रहे हैं। हम लोग आज ये छोटा सा कार्यक्रम हमारे शांताराम भानुसे जी आणि बेड़े साहब आणि खोचे जी गायधनी से हम लोग चर्चा करके एक्चुअली विस्तार रूप में हम लोग कार्यक्रम करने वाले थे, लेकिन थोड़ा समय को ध्यान रखते हुए हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल में इनको मानता चादर विधि दे रहे। जैसे हमारे लवितकर महाराज जी चर्चा किए हैं, आगे चल के आने वाला सिंहस्थ में 2027 में इनको हमारे तीनों अनि आखड़ा की ओर से महामंडलेश्वर पद से हम लोग विभूषित कराएंगे। यानी उद्देश्य ये है जो कुंभ मेला तो हमारे नासिक में होता है, जैसे हमारे वारकरी संप्रदाय पूरे भारत में सभी जगह में जा रहे हैं, तो नरसिंह कृपादास जी की ये महंताई चादर विधि के माध्यम से महामंडल सर्वद जो अभिषिक्त होंगे, पूरे संत समाज यानी आपकी भक्त समाज वो जहाँ जहाँ कुंभ मेला होगा वहाँ आप लोग को जाने के लिए सु अवसर प्राप्त होगा। यानी आप प्रयागराज उज्जैन हरिद्वार जहाँ जहाँ कुंभ मेला होगा आप नरसिंह प्रभु जी की साथ में आप जा सकते हैं, यानी ये कुंभ की आनंद ले सकते हैं। मैं ज़्यादा समय नहीं लूँगा क्योंकि आज ये जो कार्यक्रम थोड़ा देर से शुरू हुआ, यानी आप लोग आए बहुत समय से आप लोग विराजमान हैं, मैं ज़्यादा समय नहीं लूँगा क्योंकि ये जो कार्यक्रम है पटाभिषेक चादर विधि, तो हम लोग आप लोग जहाँ जहाँ बैठे आप वहीं बैठे रहिए, कोई कृपया उठिए मत। ये जो आप देख लीजिए कैसे हमारे वैष्णव परंपरा की एक पटाभिषेक
पट्टाभिषेक एक जो मठ के प्रमुख बना जाता है, वो चदर विधि अपने ध्यान से देखिए। उपस्थित सब पत्रकारों ने, उनको भी कोई डिस्टर्ब मत करिए, आप लोग अपने जगह पर बैठिए। हमारे जो विद्वत ब्राह्मणों ने तो आपने वेद मंत्र उच्चारण करे, हमारे आखड़ा की आए हुए प्रतिनिधि, हमारे मंडल के आए हुए प्रतिनिधि, सभी संत श्री महंत इनको पूजा के माध्यम से संकल्प करके गादी में हम लोग विराजमान कराएंगे। उसके बाद आप लोग अपने अपने लाइन से आएंगे। परम पूज्य नरसिंह प्रभु को आप अपने जो स्वागत करके साल श्रीफल दक्षिणा जिसको जो देना है बाद में करेंगे, लेकिन कृपया अपने जगह पर आपने बैठ के ये जो सोहला हो रहा है कार्यक्रम अपने अपने नजर में ध्यान रखिए। मैं इतना कह मेरे वाणी विश्राम देता हूँ। मैं हमारे शांताराम जी से कहूँगा मंत्र उच्चारण करें, पूजा की थाली लाइए और इनको यहाँ पर बैठाने की कृपा करें। एक आप इधर आ जाइए। थोड़ा सा महाराज जी, उनकी जो माता जी आई है अपनी विरक्त साधु समाज मंडल की तरफ से उनका एक सम्मान आप कीजिए। अशी आई लाभणं ही खूप महत्त्वाचं आणि खूप पुण्याचं काम आहे। त्यांचा सन्मान संपूर्ण सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय श्रीराम। सगळ्यांनी जागेवरच थांबायचं आहे। फोटो आपल्याला सगळ्यांना शेअर केले जातील, थोडं शांततेत घ्या प्लीज, सगळ्यांना दिसेल म्हणजे मागच्यांना। शांताराम बापू बानोसे या ठिकाणी विधी सुरू करतील, त्यानंतर सादर कार्यक्रम होईल। पट्टाभिषेकाचा आपण संकल्प करीत आहोत। सर्व साधू संत महंतांच्या उपस्थितीमध्ये पट्ट शब्दाचा अर्थ होतो वस्त्र, अभिषेक शब्दाचा अर्थ होतो सर्व बाजूंनी सिंचन करणं। पण प्रत्यक्ष इथे अभिषेक न होता वैदिक मंत्रघोषांच्या द्वारे साधू संतांच्या उपस्थितीमध्ये मंत्रघोषात हा पट्टाभिषेक सोहळा त्यांना गादीवर बसून संपन्न केला जाणार आहे। आणि मंत्रोच्चार के साथ हमारे वैदिक छात्र भी है, सब तीर्थ पुरोहित भी है, हमारे पीछे पीछे मंत्र बोलेंगे। एक संकल्प कर लेते हैं, इनके हाथ से हाथ में जल ले लो। हस्ते जलमादाय तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश्च करणञ्चैव सर्वं विष्णुमयं जगत् पूर्वोच्चारित एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टाय शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं विरक्त साधु समाज मंडल नासिक मंडल स्थित सर्वेषां साधु वृंदानां समेतानां सहितानांच आद्य तुम्ही म्हणायचे मम यथाशक्ती पट्टाभिषेक आख्यम कर्म पूजन पूर्वकंच अहम करिष्ये। पाणी सोड दो आणि ह्या राजसिंहासनाची पूजा करा तुम्ही पूर्णपणे। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। पूर्वास्वा पट्टाभिषेक स्थित सिंहासनाय नमः गंधादिभिः संपूज्य प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। हस्ते वस्त्राणि दद्यात्। आता सर्व साधू समाजाची जी मंडळी आहेत ती महावस्त्र घेतील आणि ती महावस्त्र त्यांना देऊन त्यांना त्या गादीवरती विराजमान करतील। त्यालाच आपण पट्टाभिषेक गद्दी सोहळा चादर विधी असं म्हणत असतो। आप लोग कृपया सभी लोग बैठिए। हमारे मंडल की श्री महंत आणि हमारे खड़दर्शन अखाड़ा के अध्यक्ष हमारे बारकर संप्रदाय जी, हमारे दिगंबर अनिया अखाड़ा से आए महंत जी, 4-5 लोग पहले सीट पर बैठा देंगे। फिर उसके बाद एक एक लोग आएगी, आप लोग चादर उड़ाइए क्योंकि उसमें लाइव प्रचार हो रहा है। आप लोग की फोटो भी अच्छे से आएगा, सभी लोग उनको दर्शन भी बढ़िया से होगा। मैं अनुरोध करूंगा हमारे रामसनेदास जी महाराज, हमारे शंकरानंद जी महाराज, ललितकर जी महाराज, महंत रामकिशोर दास शास्त्री जी महाराज, सभी लोग मिलके हाँ पहले आप आइए, थोड़ा सा हाथ लगा लीजिए। आप बैठिए आप उधर से त्यांना अतिशय सन्मानाने ही महंताई दिल्या जाते। या गादीवर त्यांना बसवलं जातं। सियावर रामचंद्र की
पवन सुत हनुमान की जय श्रीराम, जय जय श्रीराम. मंत्र बोलू क्या? जय शांतो रक्षको शांतो पृथिवी शांतो रापः शांतो रोषधयः शांतो वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांतिः सर्वज्ञ शांतिः शांतिरेव शांतिः सामा शांतिरेव. श्री महंत नृसिंह कृपादास श्री महाराज की जय. चंद्र भगवान की, पवन सुत हनुमान महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धर्म की जय हो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो. विश्व का. और हमारे नासिक मंडल आणि दूसरे सभी मंडल की जो मेहनत लोग आए हैं, कृपया एक एक आए कि अपना अपना चादर सिरफला उड़ाई दीजिए. हाँ, नाम कोई हमारे लवितकर जी महाराज फोटो लेना. हाँ, एक मिनिट, सगळे प्रेस साठी फोटो घ्यायचा है. महाराज जी आप खड़ा रहिए, थोड़ा आप खड़ा. रामचंद्र महाराज जी आगे आइए, थोड़ा एक फोटो लेना है प्रेस के लिए. रामचंद्र दास महाराज आगे आइए, आगे आइए थोड़ा. प्रेस रामकिशोर शास्त्री महाराज प्रेस के लिए फोटो चाहिए. आप भी आइए महाराज जी. लवितकर महाराज समोर. एक मिनिट थोडं. ठीक आहे, सगळेजण प्रेस फोटोसाठी 1 मिनिट महाराज जी. हमारे मंडल की जो भी मेहनत आई है, अपना अपने एक एक करके आके चादर उड़ाइए. उसके बाद आए हुए सभी भक्त लोग जो भी यहाँ उपस्थित हुए, तो वो कृपया ये एक एक लाइन से आप लोग जो आशीर्वाद महाराज से लेना है, और जो भी आपको चढ़ाना है, चादर, श्रीफल, नारियल, और जो भी कुछ चढ़ाना है चढ़ाइए. उसके बाद हमारे जो मंडल के सभी संत महंत कृपया ऊपर जाने के लिए रास्ता कर दीजिए, जैसे कि उनको भोजन व्यवस्था ऊपर हॉल में व्यवस्था किया गया. सिर्फ हमारे महंत आणि संत कृपया ऊपर जाएंगे. आप लोग सभी लोग यहीं बैठे रहिए. जय श्री राम. गुट्टे महाराज या ठिकाणी चादर करतायत. जिना रिकामा करा, जिना. आणि फक्त महंत आणि महात्मा एवढेच लोक वर जातील. बाकीच्यांनी कृपा करून बसून राहायचं आहे. इथलं मधली जागा मोकळी करा थोडी. फक्त साधू महंत वरती जातील. बाकीच्यांनी जागेवर बसून घ्या, जागेवर बसून घ्या. कृपा करून डिस्टर्ब करू नका. 10 मिनिटं फक्त. थोडा. नाशिक विरक्त मंडळाच्या वतीनं सगळे संधू महंत या ठिकाणी त्यांना चादर ओढतायत, चादर देतायत, महंताई देतायत. ही मधली जागा मोकळी करत